नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि आपण आहोत आता तळ्यावरती। तर आपण बघणार आहोत तळ्यावरती कोण कोण मेंढ्या शेळ्या पाणी पाजवण्याकरता आलेले आहेत, तर त्यांची काय आपदा आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो। चला तर मग बघू आपण कशी आहे त्यांची आपदा, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघूया आपण मित्रांनो। तर हे आहे बघा, पाहू शकता। आणि तर पाणी कमी झालेलं आहे बघा, खूप तळ्याचं पण पाणी कमी झालेलं आहे। 2-3 महिने सुद्धा जाईल किंवा नाही बघा, तिथं उघडं पडलेलं आहे असे हो का पाहू शकता। बगळा अख्ख्या भर पाण्यात थांबलेला आहे, म्हणजे खूप पाणी कमी झालेलं आहे। फक्त 1 ते 1.5 महिना पाणी जाईल असं आहे। आणि हो का पाहू शकता, गुरं पाणी पिऊन तिथं थांबलेले आहेत आमचे गुरं। तर हो का या साईडला पण शेळ्या काय आहेत, मेंढ्या आहेत, पाणी पिऊन थांबलेले आहेत बघा। आणि किती एक छोटं पोरग आहे बघा, त्यांच्या संग मेंढकरी मामा संघ आहे, ते पण मेंढ्या राखते बघा, बसवलेले आहेत। आणि त्यांचं जेवण खावण चालत असेल किंवा चहा पाणी चालत असेल म्हणून थांबवलेले आहेत। पाहू शकता मित्रांनो मेंढ्या किती आहेत आणि ह्या मेंढ्या कुठल्या आहेत काय नाही आपण बघू थोडं। तर तर मेंढकरी मामा हे जे चारणारे आहेत त्या झाडाखाली बसलेले आहेत। आणि आता त्यांनी चहा पण करून पेलेला आहे आणि जेवण झाले का नाही बघू, त्यांच्याकडे आपण आलो। मामा तुमचं गाव कोणतं? पुणे। तर हे तुमच्या मेंढ्या आहेत का शेळ्यामध्ये? दोन्ही बी आहेत का? बरं, तुमच्या किती आहेत मेंढ्या? तुमच्या 100-150 आणि तुमच्या मामा? त्यांचे 50 असं मिळून 3 जणांचे आहेत मेंढ्या। तर मित्रांनो 3 जणांच्या ह्या जे मेंढ्या आहेत। आणि आता चारून काय चारलं कापूस कुणाचा होता? शेजाऱ्याचा? बरं बघा, असं कापसा चारून आणल्यामुळे म्हणून जरा बम आहेत, त्यामुळे झाडाखाली बसलेले आहेत। कारण की जरा त्यांच्या पोटात जर खायला जर असलं तर बसतात, नाही तर सवितात। आणि त्यांचा छोटा बघा मुलगा आहे, ते पण उन्हात थांबलेला आहे, पारेकरी थांबलाय बघा कसा। त्या कारण की बाहेरही निघू देत नाही मेंढरू, असं थांबलेलं आहे, पारेकरी थांबलेलं आहे। आणि जेवण करून बसले। आणि हे जे तुम्हाला आता शेतामध्ये तुम्ही मेंढ्या बसविता त्यांचा डबा भेटता का तुम्हाला? म्हणजे सकाळचं जेवण का दोन्ही टाइम भेटतं? म्हणजे जिथं आपण जितके वेळ दिवस आहेत त्याच्या इथं चहा पत्तीला काही देतात का नाही? देतात। तर बघा मित्रांनो, तर चहा पाणीला पण पैसे देतात किंवा साखरपत्ती आणून देतात म्हणा। आणि आपण त्यांच्याशी थोडं बोललेलं आहे। त्यांचं ठेवायचं जे साहित्य असतं बघा, ती जाळी दाखवतो तुम्हाला। तर हो का ह्या जाळीमध्ये बघा पाहू शकता, साखरपत्ती त्यांचं काय असेल खायचं प्यायचं समजा त्याच्यात ठेवून असं काकत अडकून त्यांना हिंडावं लागतं मेंढराच्या मागं। असं हे मेंढकरी जीवन आहे आणि खूप कष्ट असतात त्याच्यात। तुम्ही बघा मित्रांनो, त्यांना जेव्हा डबा शेतकऱ्याचा येईल तेव्हा त्यांचे जेवण सकाळचं किंवा दुपारचं असतं। असं मेंढकरी हे जीवन आहे, पाहू शकता तुम्ही। ह्या तळ्याच्या काठी त्यांनी आता दुपार पण केलेली आहे। आणि तुम्ही जर माझ्या हे चॅनलवरती नवीन कोणी असताल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांशी पण हे व्हिडिओ शेअर करत राहा, कारण जेणेकरून आपला आपण ह्या मुलाचं नाव तो पूर्ण सांग ना। उमेश बालाजी बोंद्रे। तर शाळा शिकवा वाटते का नाही? आम्हाला शाळेची काही माहिती नाही, पण आम्ही जनावर वळल्याशिवाय आम्हाला करमत हा, म्हणजे मेंढर वळावंच वाटतं? म्हणजे ढोरं वळतात का? असं का? बरं, किती आहेत तुमच्या? हे माझे पुराच खांडू आहे, घरचंच आहे का? हा, घरचंच आहे। मग हे मजाक लय मस्करी करतात तुमच्याशी? हा, ते तसेच करतात, आहे ते मोठाले आपल्यापेक्षा वयानं आहेत म्हणून त्याच्या मजा जरी केली तरी आम्हाला काय बोलता येत नाही त्याच्यामुळे। हो ना, हो, मोठे आहेत। बरं बघा मित्रांनो, लहान असून पण किती ज्ञान आहे पाहू शकता मित्रांनो तुम्ही। काही शेळ्या पण आहेत आणि मेंढ्या आहेत बघा। आणि ह्या साईडला आमचे गुरं पाणी पिऊन थांबलेले आहेत। म्हणजे प्रत्येक मेंढकरी शेळ्या राखणारी, मेंढ्या राखणारी, गुरं ढोरं घेऊन इथंच त्यांचा ठेपा होतो दुपारच्या पारी। कारण की पाणी कुठेही नसल्यामुळे ह्या ठिकाणी त्यांना ठेपा करावा लागतो बघा। छोटे छोटे पिल्ले सुद्धा आहेत। आता काय करायचं त्याला?
त्याच्या पायात काटा मोडला का? दिसतंय का? थांब थांब. काटा मोडला म्हणते. काटा मग दाबना कशाने काढता तुम्ही? तो लाचकन असतं का? चाकू राहते चाकू लाचकन. ते चाकूची याला गरज नाही. हम्म तो मोठा जर लय अडकला असतो तर चाकू काढतो त्याने चाकू. हम्म हम्म हम्म. बघा मित्रांनो, आता तिथून तळ्याहून मेंढर हलवलेले आहेत. आता चाललेत चारीत 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 चारीत. बघा आता मुक्काम तुमचा म्हणजे शेतामध्ये कुणाचे आहे का? तर बघा मित्रांनो, शेतामध्ये आहे म्हण. चारत आता मग चारीत चारीत न्यायचे असेच. बर बर बर. बघा मित्रांनो, चाललेत बघा. बघा मेंढ्या. हो अशा महिन्यात 2 किलो.